झी 24 तास एक पाऊल पुढे। वेल्हा तालुक्यातील एका अपंग रिक्षा चालकाला गावगुंडांनी जबर मारहाण केली आहे। त्याचे दोन्ही हात गुंडांनी पाईपनं ठेचून जायबंदी केली। एवढं होऊनही आरोपी मोकाटच आहेत। प्रकरण किरकोळ असल्याची नोंद करत स्थानिक पोलिसांनी आरोपींना अजूनही अटक केलेली नाही। सध्या हे संपूर्ण गाव दहशतीखाली वावरत आहे। एका पायानं अपंग असलेल्या सुरेश जाधव यांचे दोन्ही हात निकामी झालेत आणि अशा अवस्थेतही पोलिसांचे उमरे झिजवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। सुरेश जाधव रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। वेल्हा तालुक्यातील सोंडे माथना गावात त्यांचं घर आहे। आपलं गाव हागणदारी मुक्त व्हावं म्हणून त्यांनी स्वतःच्या घराशेजारी तेही स्वतःच्या जागेत शौचालयाचं बांधकाम सुरू केलं। मात्र गावातल्या गावगुंडांनी त्याला विरोध केला। बांधकाम बंद पाडलं म्हणून त्यांनी वेल्हा पोलिसांकडे तक्रार दिली। याच रागातून गावातील पैलवान भरत किन्हाळे, ज्ञानेश्वर किन्हाळे यांच्यासह 8 ते 10 गुंडांनी सुरेश जाधव यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर हल्ला केला। त्यांची पत्नी तसंच वृद्ध आईवडिलांनाही मारहाण करण्यात आली। 5 जानेवारी 2013ला ही घटना घडली। वेल्हा पोलिसांनी या प्रकरणी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदवला। त्यानंतर या गुंडांनी सुरेश जाधव यांच्या नातेवाईकांना देखील मारहाण केली। गुंडांचा हैदोस एवढ्यावरच थांबला नाही। 12 एप्रिल 2013 रोजी सुरेश जाधव गावाकडे यात्रेसाठी जात असताना या गुंडांनी त्यांना रस्त्यात गाठलं। त्यांनी त्यांचा पाय उखडण्याचा प्रयत्न केला। सुरेश जाधव स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना हल्लेखोरांनी त्यांचे दोन्ही हात पाईपनं ठेचून काढले। केवळ नशीब बलवत्तर म्हणून ते आज जिवंत आहेत। हत्यार काढल्यानंतर त्याने पिस्तूल माझ्यावर रोखलं की परत जर माझ्यावर खिलाफ तू कंप्लेंट करण्याचा प्रयत्न केलास तर तुला खलास करण्यात येईल। आणि मी आता माझी 4 मुलं आणि माझे हात दोन्ही निकामी झाले, पाय अपंग आहे आणि 4 मुलं कुठे शिका काय करणार, मला कोण न्याय देणार आहे। दुसऱ्यांदा झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी सुरेश जाधव यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली। पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला, मात्र पुढे काहीच कारवाई केली नाही। पोलिसांनी या प्रकरणाला किरकोळ भांडण असल्याचं सांगून आरोपींविरोधात कठोर कलम लावण्याचं टाळलंय। अशा अवस्थेत भीतीच्या सावटाखाली असलेल्या सुरेश जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांनी अखेर पोलीस अधीक्षकांकडे दाद मागितली आहे। कमिशनर मगर साहेबांना भेटलो। त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिले की त्यांना लवकरात लवकर जी लोक आहेत, भरत किनाळे, बाबा किनाळे, ज्ञानेश्वर किनाळे, संतोष गायकवाड, बापू गायकवाड, ही जी व्यक्ती आहेत यांना लवकरात लवकर पकडणे, त्यांच्यावर 307 प्रमाणे अजून 2 गुन्हे टाकणे, जे गुन्हे आता लागले नाही राजगड चौकीमध्ये, याप्रमाणे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। सुरेश जाधव यांना झालेल्या मारहाणीनंतर संपूर्ण गाव दहशतीखाली आहे। गावात गुंडाराज असल्याची गावकऱ्यांची भावना आहे। या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी पीडितांना दिलंय खरं, मात्र ते याविषयी कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीत। एका पायानं अपंग असलेल्या सुरेश जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला करून गुंडांनी त्यांचे दोन्ही हात अक्षरशः निकामी केलेत। स्थानिक पोलीस मात्र म्हणतायत प्रकरण किरकोळ आहे आणि म्हणूनच ते गुंड अजूनही मोकाट आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारे अटक झालेली नाहीये। अशा परिस्थितीत पुणे ग्रामीणचे हे पोलीस सामान्य माणसाच्या बाजूचे आहेत की गुंडांच्या, हा प्रश्न उभा राहतो। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।